डॉक्टर वर्षा राठौर यांचा मानोर तालुका दौरा। धनोरा गाम वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाहीत, कित्येक गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही। आजही खेड्यापाड्यातील मुलांना दूरवर बाहेर जिल्ह्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी जावे लागते। तालुक्यात MIDC नाही, इथल्या व्यापाऱ्यांकडे देखील सरकारचे लक्ष नाही। बाजार समित्यांमध्ये शेतकरींसाठी सुविधा नाही, शेतमालाला भाव नाही, चांगल्या रोजगारांच्या संधी त्यांना आमचे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी 10 वर्षे आमदारकी उपभोगून देखील देऊ शकले नाही, हे या मतदारसंघाचे वास्तव आहे। त्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षा आम्ही कुठेतरी मागासलेपणाचा अनुभव सध्या घेत आहोत। हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत तर उद्या देखील अशीच परिस्थिती कायम राहील। त्यामुळेच आता जनसंघर्ष यात्रा आता इथल्या विकासात्मक वाटचालींचा नवा अध्याय रचेल, असे डॉक्टर राठोड यावेळी बोलताना म्हणाल्या। स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, येथील सुशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवरच जिगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थानिक महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना गावातच हाताला काम मिळवून देण्यासाठी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई मिळवून देणे, विम्याची रखडलेली रक्कम मिळवून देणे, सार्वजनिक पातळीवरील मूलभूत सुविधांच्या गरजांची तातडीने पूर्तता करणे, सोबतच सर्वच बाबतीत विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या मुद्द्यावर ही जनसंघर्ष यात्रा काम करणार आहे। पिकांच्या मुद्द्यांवर आता आक्रमकतेशिवाय सरकार लक्ष देणार नाही। त्यामुळे जनसंघर्ष संघटना मतदारसंघातल्या नागरिकाच्या हक्कांसाठी लढा उभारणार आहे। 22 सप्टेंबरपासून प्रत्येक गावात ही यात्रा भ्रमण करणार असून 2 ऑक्टोबरपर्यंत मानोरा तालुक्यात तसेच 3 ऑक्टोबरपासून कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावात प्रवास करणार आहे, अशी माहिती डॉक्टर वर्षा राठोड यांनी यावेळी बोलताना दिली। कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज, न न्यूज 24, आपकी आवाज।